मी पाचारण करू इच्छितो। श्री मनोहररावजी निंबुळकर यांना त्यांनी पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करावं। आजचे प्रवचनकार श्री रमेशरावजी सातपुते महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्रवचनाला सुरुवात करावी। हॅलो। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नमा नमा जय श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मदनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे, अनंतवाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुनिया खास, मुक्त केले बंधनी तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्यसार, इतकी कृपा करी मजवर, जीवधारा कारणे, बहुपकारांची तुराशी, ज्ञानबोध नित्य वाजसी, जवळीच ठेवी अनंताशी, कर जोडून या विनवितो। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सज्जनो, आज परमपूज्य श्री सद्गुरू माऊली अनंत महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा आयोजन आपल्या रिधुरावासी यांनी केलेला आहे। त्या प्रसंगी मला 2 शब्द बोलण्याची इथे संधी मिळाली आहे आणि जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राव। पहा सज्जन हो, या अभंगात म्हटलेलं आहे, क्षणोक्षणी हाची विचार करावा विचार। आता असा एकही जर पशुखान सोडली, इतर खाणीचा मधील जीव सोडले, आपण मनुष्य खान अशी आहे का प्रत्येक माणूस काही ना काही विचार करतो। कोणी विचाराचे 2 प्रकार आहे, एक सुविचार आहे आणि एक कुविचार आहे। तर मी म्हणतो स्वहिताचा विचार नाही केला, वाया दवडीला नरदेह। क्षणोक्षणी म्हणजे 1 वर्षानं नव्हे तर 6 महिन्यानं किंवा आठवड्यानं, परंतु इथे तुकाराम महाराज म्हणते क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षण तुमच्या हातात नाही। केव्हा आपल्याला काळ ग्रासेल याचा क्षणाचाही भरोसा नाही। म्हणून कल करे तो आज कर, आज करे तो अभी। तर इथे तुकाराम महाराज म्हणजे क्षणोक्षणी हाची करावा विचार, परंतु आपला विचार कोण करणार आहे? आपणच आहे। तर अपनी भूल स्वयं जाने, आत्मनिरीक्षण कर अपना, अपनी स्थिति स्वयं जाने, व्यवहार विशेषण कर अपना, संतों की वाणी धर शीश में, जीवन सुधर जाए अपना। आता पहा सज्जनो हो, आपण आपला विचार करायचा आहे, दुसरा त्यांचा विचार मांडतो, परंतु त्याचा विचार आपल्याला पटला नाही तर आपल्यामध्ये दुसऱ्या विषयीची भावना चुकीची, परंतु तो त्याचा विचार करत आहे, परंतु आपला विचार आपण करायचा आहे। तुम्हाला प्रभू रामचंद्राचे एक दृष्टांत सांगतो। जेव्हा भरत
कैकेयी मातेने रामाला वनवास दिला तेव्हा प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी भरत चित्रकूटमध्ये आपलं गेले तेव्हा प्रभू रामचंद्राला त्यांनी म्हटलं का की माझ्या आईच्या एका अट्टहासामुळे मला आमच्या भावाला दुःख झालं किंवा वनवास झाला। तर प्रभू रामचंद्राचे खूप मोलाचे वाक्य आहे, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन जगती आहे पुत्र मानवाचा। हे भरता, तू म्हणत आहे की मला दुःख माझ्या आईनं दिलं, माझ्या वडिलाचा, परंतु मला जे दुःख आहे माझं संचित आहे। मायत कैकेयी ना दोषी नाही तात, राज काज कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चालत आहे माझ्या पूर्वसंचिताचा, आणि पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। तुला वाटते का जर हा विचार प्रभू रामचंद्राने का केला की ते आपण त्यांना देव म्हणतो आणि त्यांनी भाऊबंदकी जपली, हीच भूल आपल्याला विचार करण्यासाठी लावत आहे। त्यांनी जो प्रभू रामचंद्राने विचार केला, जर त्यांनी म्हटलं असतं का मी राजाचा अधिकार आहे, त्यांनी ठरवलं असतं का मला राज्य हवावं, त्यांच्यासाठी संघर्ष केला असता, परंतु पितृवचन आणि मातृवचन, गुरुवचन आणि संताचं वचन हेच खरं परमार्थाचं अंग आहे हे ते जाणत होते। म्हणून आदर्श जीवनाचा आपल्या पुढं इतिहास त्यांनी मांडलेला आहे। म्हणून आपल्या भावात कोणत्याही प्रकारचं फूट पडाव नाही। दोन ओळख्याची म्हणजे ज्याप्रमाणे दोन ओळखे समुद्र नदीत वाहत जाता, एक लाट आली तर तोडते, त्याचप्रमाणे आपलं असंच होईल आणि सारं आपलं नरजाचं सार्थक व्यर्थ जाईल। टुकड़ा कहे भूल पहचानो, अपने निज स्वरूप को जानो, तब छूटे आना जाना दुनिया, दो घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना। आपल्याला प्रत्येक माणूस एक मरता दौलत शौहरत को दूसरा मरता उत्माद लिए, जड़ काट रहे मानव की कैसे साधारण मनुष्य जिए। इसीलिए मेरे मानव भाई इस दोनों से मत डरना, डरना है तो अपने कर्मों से, जो जन्मा है इसको है मरना। तर आपल्याला आपण असं गृहीत धरायचं की दुसऱ्या, आताच बाबाजींनी सांगितलं, आपण तो त्यांचा विचार करते पण आपण आपला विचार करत नाही, आपण सरळ दुसऱ्याला दोष देतो। ते म्हणून प्रभू रामचंद्रांनी विचार केला तर क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। संसार हा एक भवसिंधू सारखा आहे, प्रपंच सुखाचा करावा, परमार्थ काहीसा घडवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे नाही उचित। कोण्या साधू संतांनी सांगितलं नाही की तू प्रपंच सोडा, मुलं बाळ सोडा, तिथंच राहून सुद्धा प्रपंच करता, फक्त प्रपंचाची आसक्ती सोडा, हे सर्व संतांचं मत आहे। म्हणून जर आपलं खरंच कल्याण करायचं आहे, आपल्याला जन्म मरणाच्या पाशातून जर वाचायचं आहे तर खरा परमार्थ आई वडिलांची जी सेवा, गुरुची सेवा आणि संतांची सेवा हाच खरा परमार्थ आहे, हे सर्व संत महात्म्यांनी इथे केलेलं आहे। म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। म्हणून आपण आपले जे बोलतो कसं आहे, आपल्या बोलण्यात मतभेद असते, आपण बोलण्यातून दुसऱ्याला काहीतरी
दुःख होईल असे बोलतो. म्हणून शब्दांनी पेटतात घरेदारे आणि माणसे सुद्धा. शब्दांनीच पेटतात घरेदारे आणि माणसे सुद्धा. शब्दांनीच पेटतात. शब्दांनी लावलेल्या आगीचे वाहले नसते पूर, गेले नसते दूर आणि आले नसते जवळ शब्द नसते तर. हे शब्द इतके आहे. शब्दाला शास्त्राचे शस्त्र म्हटले आहे. एकच शब्द कुणी म्हटला? दुर्योधनाने भीमाला म्हटला का? अगं आपल्या पत्नीला दुशासनाने म्हटला का हा बैल आहे म्हणे खाली. तेव्हा दुर्योधन ज्या भीमाने म्हटले, जेव्हा दुसरा युद्ध ना होसाठी कृष्ण गेला होता, त्याला का म्हणतात? मिलाप का युद्ध होऊ देऊ नका बा. तर ते कृष्णा तू भलाई दा म्हणे शिष्टाईसाठी, परंतु माझा एक शब्द आहे. हा शब्द त्यांनी एक घर करून होता का बैल मी कोणाचा गुरु नाही, कोणाचा भाऊ नाही. हा एक शब्द आत तयार करते, कठोर आहे. म्हणून शब्द आपल्याला अधपतनाला देते. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. देह नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला एक दिवशी मरणार आहो हा आपल्या डोळ्यासमोर जिथपर्यंत येणार नाही. आपण दुसऱ्याला जाळण्यासाठी जातो, परंतु दुसऱ्याचं जळण मरण पाहतो, परंतु आपण हे त्या स्मशानभूमीवर ठरवत नाही का एक दिवस मला इथे यायचं आहे. हेच मरण आपल्याला जीवन जगण्यासाठी शिकवतात. म्हणून म्हणतात आमचे मरण पाहिल्या म्या डोळा. आपले मरण जो म्हणजे तुम्हाला असं वाटेल का मरणात गेल्या स्मशानात गेल्यानंतर आपल्याला आयुष्य किती महत्वाचं आहे कळणार आहे. तर हे आयुष्य सत्कारणी समाजासाठी राष्ट्रसंतांनी सुद्धा लावला. इथे हनुमानाचं मंदिर आहे आणि रावण दोन्ही शक्तिशाली, परंतु एकाने परमार्थासाठी देह झिजवला आणि एकाने स्वार्थासाठी. म्हणून आज हनुमंताची सेवा प्रत्येक गावात करतात, परंतु रावणाची सेवा रावणाचं एखाद्या पान टपरीला सुद्धा नाव देऊ शकत नाही. इतका फरक आहे. आपण अपुल्यासाठी नसू, जगू मरू समूहासाठी. समूहाचे कल्याण जिथे समूहाचं कल्याण आहे तेच आहे. म्हणून राष्ट्रसंतांनी म्हटलेलं आहे, खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कडो हे वडो देह कारी पडू दे, घडू दे प्रभू एवढे घडू दे. हे राष्ट्रसंताचे मत आहे. म्हणून राष्ट्रसंत पुन्हा म्हणतात, सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्राशी द्यावे, स्वतःच आपण कष्ट भोगावे, भूषण माझे ग्राम नाता. अर्पण पत्रिकेमध्ये म्हटले. पहा, प्रत्येक संताचे समाजासाठी हिताचे विचार होते. म्हणूनच आपण ते हिताचे विचार ऐकण्यासाठी कीर्तन, भजन आणि प्रवचन यासाठीच आपल्याला आपल्या जीवनाचे महत्वाचे कारण इथे समजून घेण्यासाठी आहे. म्हणून देह नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपला जन्म एक दिवशी आहे, तो एक दिवशी धर्मदेवाने म्हटलं आहे का, ज्या जगातलं सर्व आश्चर्य कोणचं, तर माणूस एक दिवशी मरणार आहे. हे कटू सत्य आहे, परंतु हेच आपल्याला स्वीकारासाठी जड जाता. आपल्याला वाटते आम्ही जगणार आहोत.
आपण एखाद्या बाडशात जातो आणि त्या मुलाला म्हणतो का हा हातात घेतल्यानंतर त्याला हे सांगता हा इंजिनियर होईल, कलेक्टर होईल, डॉक्टर होईल हे सांगता येणार, पण एक दिवशी हा मरणार आहे, कटू सत्य आपण स्वीकारत नाही. हे जर म्हटलं तर त्याला वाईट वाटणार, पण हे कटू सत्य आहे. म्हणून नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काढ सावधान. तुम्हाला मी आज रामायणाचं जास्त का करतो, पण एक एक मुळाशी विचार आहे. आपण सगळ्यांना रामायण माहीत आहे, महाभारत आहे, हे दोन्ही पर्व आपल्याच घरात आहे. यासाठीच तुम्हाला महाभारत आणि रामायणाचे मला काही अभ्यास नाही. परंतु मारीच रावणाचा कोण होता? मामा होता. त्यांनी रावणाने सीतेला पळवून नेण्याचा बेत आखला. काऊन? वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार, ज्ञाने त्याचा पावणे पार हाची मोक्ष. वासना होती, आसक्ती होती, त्यामुळे मामाने सुद्धा सांगितलं, मामा म्हणे तू हो हरिण, मी करतो सीतेचं हरण, तू हो म्हणे हरण, तर तू होशील हरण नाहीतर तू मरण. आता पहा, मारीच एक चांगला माणूस होता. नात्यात असल्यामुळे आपण संबंधानच फसतो, पण हे सगळे सोयरे नाते हे आपल्याला विचारानच करता येते, पण त्यासाठी आपली भूल आपल्याला ओळखायची असते. ते मारीच म्हणे आता इकूनही मरण आहे आणि रामाकडूनही मरण आहे, हरण तर व्हायलाच लागल. परंतु त्यांनी कोणची बाजू आखली? सत्याची बाजू आखली. सत्याची बाजू त्याला माहित होता हा भाचा मला मारणार आहे, तर म्हणून विचार केला. म्हणून प्रत्येक मुळाशी विचार असल्याशिवाय प्रत्येकाने कोणताही क्षण सद्विचारा वाचूनी पैसा सत्कारनी वाढत नाही. धन वाढता मन वाढत जाई, घटता सवयीन घटती. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काढ सावधान. सावधानतेचा आपल्याला संदेश आहे. आता आपण सावधान, शाळेत सावधानता शब्द आहे. आपण सावधान असल्यानंतर आपण प्रार्थना म्हणतो. प्रार्थना कशासाठी असते? की आपल्यामध्ये थोर पुरुषाचे, दुसऱ्याचे, थोर महात्म्याचे पूज्य भाव आपल्यामध्ये यावं यासाठी केलेली विनवणी म्हणजे प्रार्थना वय. तर यासाठीच आपल्याला राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थनाच्या माध्यमातून आपल्याला संतांचे विचार, ग्रामगीता नव्हे पारणाची, वाचता वाट दावी जनाशी, समूळ बदलवी जीवनाशी, अर्थात लक्षात घेता अर्थ तिचा. 41 अध्यात 41 महापुरुष बसवले. हा इतिहास आपल्याला का बा हा विचार पडला पाहिजे. कारण की या ठिकाणी आपला आजा वडिलाचा फोटो का नाही ठेवला? त्यांनी आपल्या बंडूजीचा, आईचा नाही, हे शुद्ध वस्त्र खादीचे वर गोल तकिया शोभला, हा नील दीपक दावितो शुद्ध सात्विक कला, धूप बत्ती आरती एक एक साधी योजना, उठा आर्यपुत्रा झडकरी करी सामुदायिक प्रार्थना. किती गोड आपल्याला राष्ट्रसंतांनी विचार मांडले आहे. म्हणून हेच विचार आपल्याला आपल्या जीवनात उतरवायचे आहे आणि हा भवसागर हा इथे पार करायचा आहे. सतसंगाची धरावी आवडी. आता आपल्याला सतसंग म्हणजे काय? सतसंग म्हणजे जे सतसंगती विनी बाबाजीचं भजन आहे. राहू नको, सतसंगती विन राहू नको, जगात सारे मार्ग निराळे दिसतील तुझ्या डोळ्याने, निंदा द्वेष हसी मजाकी
ऐकशील तू कानाने, यातची मन तू घालू नको, सतसंगती विन राहू नको. कासाठी का आपल्या जीवनात द्वेष आहे, टीका टिप्पणी आहे, दुसऱ्याचं उन्हपुरं पाहण्याचं आहे, एकमेकाशी वैरभाव आहे. हे मिटण्यासाठीच सद्गुरूची गरज आहे. आणि सद्गुरू सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान मिळत आहे. म्हणून प्रत्येकाने सत्संग आहे एक प्रकारचं एक काम आपण रोजच करत आहोत. सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्याला कामच काम आहे. कामासाठी आपण नाही म्हणत नाही, परंतु वेळ पैसा श्रम वाचवून करावे नियमन, गुणास द्यावे महत्व परम जात. म्हणजे आपल्याला सद्गुणांना महत्व द्यायचं आहे, संतांना महत्व द्यायचं आहे, आपल्या आई वडिलांना महत्व द्यायचं आहे. हेच विचार सत्संगात आहे. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तर परमार्थासाठी आपण तातडी म्हणजे लवकरात लवकर, म्हणून सत्संगती विना राहू नको. तर हे सत्संग जीवन, सत्संग प्राण, जडे सद्विचार कडे ज्ञान पूर्ण. सत्संग जीव श्वासासारखा प्रिय असला पाहिजे. जर आपण एखादा श्वास जरी रोखला तरी आपल्याला गुदमरल्यासारखे वाटेल, तो तसाच प्रिय सत्संग असला पाहिजे. सद्ग्रंथाचं वाचन असलं पाहिजे. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात आपल्याला, माझा धर्म न्यारा तुझा धर्म न्यारा, सोळा भांडा भांडी अधर्मची सारा. हा गावागावात द्वेष, एका गटाचे दोन गट, हे या आपल्या भेदामुळे आहे. हाच भेद मिटवासाठी सत्संगाची गरज आहे. म्हणून तुका म्हणे इहर लोकीच्या व्यवहारे, कारण की आपल्याला बाबाजीचं ऐकायचं आहे आणि पुन्हा 3 कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे धरूनी राव. ज्याप्रमाणे आपण आपला व्यवहार, आपल्याला थोडंसं पाठांतर असलं, थोडंसं आपल्याला प्रवचन करता आलं आणि तर आपण वेगळाच भाव धरून ठेवतो. कुठं अहंकाराचा भाव. हा अहंकाराचा धूर जेव्हा आपल्या डोळ्यात घुसतो, तेव्हा आपल्याला आपल्या समोरचा सुद्धा सद्गुणी माणूस दुर्गुणीच दिसतो. ज्याप्रमाणे दुर्योधन आणि धर्म ज्यांना सांगितलं की बाबा म्हणे चांगला माणूस शोधून आण, तर त्याला दुर्योधनाला एकही चांगला माणूस दिसत नाही. सज्जन माणूसच दुर्जन वाटते, कारण त्यांनी चष्माच तसा लावला होता. आणि धर्मदेवाला वाईट माणूस सुद्धा सज्जन दिसे. हे दृष्टी जेथपर्यंत येत नाही तेथपर्यंत आपला अहंकाराचा धूर जिथपर्यंत आपला जात नाही तिथपर्यंत आपलं आत्मकल्याण साधता येत नाही. म्हणूनच मी एवढे सांगू इच्छितो, आपण आपले मुलं बाळ, आपले आजोबा, सर्व गुरुजनाचा मान, गावकऱ्याचा मान हा राखूनच आपलं जीवन जगावं आणि आपलं हित करावं आणि इतराचं हित करावं. एवढंच बोलतो आणि आपल्या प्रवचनाला विराम देतो. धन्यवाद.